सोलापूरमध्ये सिद्धेश्वरांच्या यात्रेचा आजचा पहिला दिवस आहे। तैलाभिषेक सोहळ्यानं या यात्रेला सुरुवात होतीये। नंदीध्वजाचं दर्शन घेण्याकरता भक्तांनी या ठिकाणी तोबा गर्दी सुद्धा केलेली आहे। इथे दृश्य आपण या क्षणी पाहणार आहोत। सोलापूरमध्ये आता सिद्धेश्वरांच्या यात्रेचा आजचा पहिला दिवस आहे आणि तैलाभिषेक सोहळ्यानं यात्रेला सुरुवात होतीये। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया सोलापूरमध्ये आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडे। वसीम, या सगळ्या विषयी आपण तर चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मागे जो तैलाभिषेक होतोय, जी काही या ठिकाणी उत्सवाला सुरुवात झाली आहे, त्याची थेट दृश्य आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रात पोहोचवा। नेमकं तिथं काय घडतंय याचं विश्लेषण करा। ही थेट दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। वसीम, लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापूरचे ग्रामदैवत जे आहेत ते श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज पहिला दिवस आहे। तेलाभिषेकच्या माध्यमातून जे ते वसीम, माफ करा मी काही सेकंद तुम्हाला रोखते या ठिकाणी, पण तुम्ही याविषयी माहिती द्याच, पण ही दृश्य तुमच्या कॅमेरामॅनला सांगा की सातत्यानं ही दृश्य दिसू द्या आणि त्यासोबतच तुम्ही या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतच राहा। वसीम, लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापूरचं ग्रामदैवत जे आहे ते श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जे आहे ते आजपासून सुरुवात होते। आज यात्रेचा पहिला दिवस आहे। आज जे यात्रेची सुरुवाती महत्वाचा दिवस असतो ते तेला अभिषेक म्हणून असा दिवस असतो। सिद्धेश्वर महाराजांनी जे 68 लिंग जे स्थापन केलेले आहे त्या ठिकाणी जे आहे तो तेला अभिषेक करण्यात येत असतो। आपण जर सध्या पाहतो हे दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून आपण दर्शकांना दाखवत आहे। सोलापुरातील हप्पू याच्या वाड्यामध्ये जे आहे ते नंदीध्वज या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर मानाच्या 7 नंदीध्वज असतात। हे नंदीध्वज जे आहे ते मिरवणुकीच्या माध्यमातून निघत असतात आणि 68 लिंगाला जे आहे ते त्यांनी प्रदर्शना देखील या ठिकाणी घालत असतात। एक महत्वाचा दिवस जो आहे तो सोलापूरकरांना हा पाहायला मिळत असतो। मोठ्या उत्साहात जे आहे ते लागली ती यात्रा जी आहे ते सुरू होत असते। त्याचबरोबर आहे की मोठी गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला भक्तांची मिळत असते। त्याचबरोबर जे भक्तगण असतात ते बाराबंदी घालून भक्तगण असतात। एक अनोखं दृश्य जे आहे ते या ठिकाणी सोलापूरकरांना पाहायला मिळत असतं। उद्या अक्षता सोहळ्याचा दिवस असतो आणि त्या ठिकाणी देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते भाविकांची अक्षता सोहळ्याच्या संमती कट्टा सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील होत असते। म्हणजे सोलापूरचे एक मोठी यात्रा जी आहे ते या ठिकाणी जे आहे ते मानलेली जात असते। लागली निश्चित। वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।